हे बघा, लास्ट टाइम आपण लिहिलं कॉम्पिटिशन बद्दल डिस्कशन करत होतो आपण, ठीक आहे. आणि त्यामध्ये एक पॉइंट राहिला होता नेक्स्ट वाला. मी म्हटलं होतं नेक्स्ट टाइम आपण डिस्कस करूया. तो आहे कॉम्पिटेटिव्ह रिलीज. माझा आवाज येतो काय क्लिअर? हॅलो. येस. येस, येतोय क्लिअर एकदम? हो सर. ओके. नेक्स्ट लिहा. Another phenomenon called competitive release. Another phenomenon called competitive release is त्यापुढे लिहा, a species whose distribution is restricted to small geographical area. A species whose distribution is restricted to a small geographical area due to competitively superior species. Whose a species whose contribution is restricted to the small geographical area, याला underline करा, small geographical area ला, due to the competitively superior species is found to expand its distributional range is found to expand its distributional range when competing species is removed. For example, Cornell's, मी एक्सप्लेन करतो, तुम्ही फक्त लिहून घ्या. Cornell's elegant field experiment showed that on the rocky coast of Scotland, the larger and competitively superior barnacle, अंडरलाइन करा, barnacle, त्याचं नाव आहे बॅलानस.
dominates intertidal area. Intertidal area. That excludes the smaller barnacle. The smaller barnacle. नाव लक्षात ठेवा. कॅथॅम्युलस. एनसीईआरटी मधलं एक्झाम्पल आहे. हे जे फेनॉमेनन आहे कॉम्पिटिशन मधलं, याला बोलतो आपण कॉम्पिटिटिव्ह रिलीज. यावर क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे, क्वेश्चन सरळ सरळ असू शकतो यावर, विथ एक्झाम्पल देऊ शकतात ते. ठीक आहे, पुढच्या लाईनवर लिहा. herbivores and plants. Herbivorous and plants appear to be सर सेकंड एक्झाम्पल आहे का? नाही, हा एक पुढची लाईन आहे. Herbivorous and plants appear to be more adversely affected by competition than carnivores. हे स्टेटमेंट जे आहे ना, हे लक्षात ठेवा पूर्ण. यावर सरळ सरळ क्वेश्चन विचारला जातो. कार्निवोरस पेक्षा हर्बिवोरस आणि प्लांट जे असतात यांच्यामध्ये, हर्बिवोरस मध्ये जर कॉम्पिटिशन झाले तर हर्बिवोरस जास्त अफेक्टेड होतील एकमेकांपासून. प्लांट मध्ये पण एकमेकांबरोबर फूड साठी कॉम्पिटिशन झाली, म्हणजे काय, लँड साठी कॉम्पिटिशन झाली, सनलाइट साठी कॉम्पिटिशन झाली, तर प्लांट्स सुद्धा ऍडव्हर्सली अफेक्टेड होतील दॅन ऍज कम्पेअर्ड टू द कार्निवोरस. कारण जे कार्निवोरस आहेत ना, त्या कार्निवोरस कडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, सपोज एका अॅनिमलला नाही खाल्लं तर ते दुसऱ्या अॅनिमल्सला खातात आणि सर्व्हाइव्ह करते. कळतंय, सर्व्हाइव्ह करते. पण हर्बिवोरस जे असतील त्यांना गवतच खावं लागणार. ठीक आहे, त्यांना प्लांट्सच खावं लागणार. आणि ज्या प्लांट्स त्यांना खाता येतील ते जनरली काय असतात, हर्बिवोरस गवत वगैरे खातात. ठीक आहे, तर मग त्यांच्याकडे ऑप्शन्स कमी राहतात. जर हर्बिवोरसची संख्या एखाद्या लँडवर वाढली आणि त्या ठिकाणचं गवत कमी झालं तर हर्बिवोरस मधली ही जी कॉम्पिटिशन आहे ही हर्बिवोरसला जास्त वीक करू शकते. ठीक आहे, पण कार्निवोरस जे असतात त्यांना फूड मध्ये ऑप्शन्स जे असतात ते जास्त राहतात. Herbivores and plants appear to be more adversely affected by competition than the carnivores. हे लक्षात ठेवा. ओके, हे एक स्टेटमेंट मी आता सांगितलं तुम्हाला. आणि आता आपण एक फेनॉमेनन स्टडी करणार. फेनॉमेननचं नाव आहे कॉम्पिटिटिव्ह रिलीज. काय आहे कॉम्पिटिटिव्ह रिलीजचं फेनॉमेनन? बघ पहा, कॉम्पिटिटिव्ह रिलीज म्हणजे काय. सपोज, खूप सोपं आहे बरं काय, लक्षात घ्या. सपोज दोन स्पीशीज आहेत, ए नावाची एक स्पीशीज आहे, बी नावाची एक स्पीशीज, दोन स्पीशीज. ठीक आहे, सपोज बी ही ए पेक्षा सुपेरियर आहे. आता या ए आणि बी मध्ये कॉम्पिटिशन आहे. बी ही ए पेक्षा कशी सुपेरियर आहे. मग काय होईल, बी जी असेल ती ए पेक्षा सुपेरियर असेल तर बी जी असेल ती जास्त एरिया ऑक्युपाय करेल, बरोबर. आणि त्यामुळे काय होईल, बी ही जास्त सुपेरियर असल्यामुळे ना ए ला काय करता येत नाही, ए ला जास्त स्प्रेड होता येत नाही. कळतंय का. त्यामुळे काय राहील, ज्यावेळेस जोपर्यंत बीच्या प्रेझेन्स मध्ये ई ही स्पीशीज असणार आहे तोपर्यंत ए ची संख्या नाही वाढणार, किंवा एचं काय म्हणता येईल, ए ला जास्त सुपेरियरली कॉम्पिट करता नाही. बी जो असेल तो सुपेरियरली कॉम्पिट करेल, पण ए जो असेल तो सुपेरियरली कॉम्पिट करू शकणार नाही. कळतंय का तुम्हाला. ठीक आहे, समजून घ्या. मग जर आपण काय केलं, ए आणि बी मध्ये कॉम्पिटिशन आहे, बी हा सुपेरियर आहे ए पेक्षा. ठीक आहे, मग आपण सपोज बी लाच काढून टाकलं तर, बीलाच काढून टाकलं तर काय होईल, ए ला कॉम्पिटिशन राहील का? नाही, ए ला कॉम्पिटिशन नाही राहणार. ए जो असेल तो जास्तीत जास्त एरियाला काय करेल, नंतर ऑक्युपाय करेल. समजतंय तुम्हाला. म्हणजे कॉम्पिटिशन पासून जर एखाद्या स्पीशीजला रिलीफ दिला तर ती जी स्पीशीज असेल त्या जिथे कॉम्पिटिशन नाहीये त्या ठिकाणी ती वाढू शकते. समजतंय का, तिथे त्यांची संख्या वाढू शकते. बघा, मग तेच एक्झाम्पल दिले तसंच. अ स्पीशीज whose distribution is restricted to the small geographical area. एखादी स्पीशीज आहे
जी एखाद्या स्मॉल जिओग्राफिकल एरियामध्येच राहते. का बरं? ड्यू टू द कॉम्पिटिटिव्हली सुपेरियर स्पीशीज. कारण दुसरी स्पीशीज कशी आहे त्याच्यापेक्षा कॉम्पिटिटिव्हली सुपेरियर आहे. त्यामुळे जी पहिली स्पीशीज आहे ती छोट्याशा एरियामध्येच राहणार, ती जास्त एक्सपांड नाही करणार. का बरं? कारण दुसरी जी स्पीशीज आहे ती त्यापेक्षा सुपेरियर. ठीक आहे. मग आता ही जी स्पीशीज आहे ना, जी दुसऱ्याच्या प्रेझेन्स मध्ये जास्त वाढत नाहीये, ती स्पीशीज एखाद्या तिच्या रेंज पेक्षा जास्त वाढू शकते. केव्हा वाढू शकेल? ज्या वेळेस त्याच्या बरोबरची दुसरी स्पीशीज जी असेल तिला रिमूव्ह केलं असेल. समजले? कॉम्पिटिटिव्हली सुपेरियर वन सपोज ही बी नावाची स्पीशीज आहे ए पेक्षा. जोपर्यंत बी असेल तोपर्यंत ए ची संख्या जास्त नाही वाढणार. पण जर आपण बी लाच काढून टाकलं तर बी ला काढून टाकलं तर ए ची संख्या आपोआप जास्त वाढेल. कारण त्यांना कॉम्पिटिशन बसणार आहे. म्हणजे ए ला काय केलं? कॉम्पिटिशन पासून रिलीज करून टाकलं. कळालं? म्हणजे ए ला बीचं आता कॉम्पिटिशन राहिलं नाही. मग याला म्हणतो आपण कॉम्पिटिटिव्ह रिलीज. हॅव यू गॉट दिस? याला काय म्हणतो आपण? कॉम्पिटिटिव्ह रिलीज. मग याचं एक्झाम्पल काय? याचं एक्झाम्पल बघा. जे आता मी तुम्हाला ए आणि बी वाला एक्झाम्पल दाखवलं, तसंच सेम टू सेम एक एक्झाम्पल आहे. कॉनेल नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. कॉनेल नावाचे जे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. कुठे केला? रॉकी कोस्ट ऑफ स्कॉटलँड. स्कॉटलँडच्या रॉकी कोस्टवर, रॉकी म्हणजे जिथे दगड वगैरे असतील, असा कोस्ट, समुद्राच्या किनारी. ठीक आहे. त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. आता हा एक्सपेरिमेंट काय आहे बघा. या एक्सपेरिमेंट मध्ये बार्नॅकल, बार्नॅकल म्हणजे शिंपले, तुम्हाला माहिती. बार्नेकल्स म्हणजे शिंपल्यांसारखे दिसतात. ही शिंपले नाहीत ऍक्च्युअली, ते शिंपल्यांसारखे दिसतात. स्ट्रक्चर्स मी तुम्हाला किंगडम ॲनिमलियामध्ये सांगितलं होतं, ते असे असे दिसतात बघा बार्नेकल्स. एका ठिकाणी स्थिर असतात, ते स्थिर असतात, रॉक्सला चिटकलेले असतात, त्यांना बार्नेकल्स म्हणतात. तुम्हाला जर माहित नसेल तुम्ही ते गुगल करू शकता. ठीक आहे. बार्नेकल्स कसे दिसतात हे तुम्ही गुगल करू शकता. मी तुम्हाला दाखवलं होतं किंगडम ॲनिमलियामध्ये काही फिश असतील, टर्टल असतील, त्यांच्या बॉडीला सुद्धा हे बार्नेकल चिटकून राहतात. ठीक आहे. असे जे बार्नेकल असतात ना, हे जनरली काय असतात? रॉक्सला चिटकलेले, म्हणजे समुद्राच्या किनारी काही रॉक्स असतील, खडक असतील ना, दगड असतील, तर त्यांना ते चिटकलेले असतात. ठीक आहे. आता काय असतं बघा, सपोज हा रॉक आहे, इकडे मी येलो मध्ये काढलेला रॉक. ठीक आहे. या रॉक मध्ये काय होणार आहे? या एरियापर्यंत सपोज टाईड आहे, या एरियापर्यंत टाईड. ठीक आहे. मग हा जो रिजन आहे याला म्हटलं आपण इंटरटायडल. इंटरटायडल म्हणजे काय? सपोज इकडे सपोज ज्यावेळेस हाय टाईड असते ना, त्यापर्यंत सपोज इथपर्यंत पाणी पोहोचतं. ठीक आहे. हाय टाईड असताना इथपर्यंत पाणी पोहोचतं, लो टाईड असताना इथे पाणी असतं. ठीक आहे. या दोघांमधला जो एरिया आहे ना, हे हाय टाईड असताना इथपर्यंत पाणी पोहोचतं, लो टाईड असताना इथपर्यंत असतं पाणी. ठीक आहे. आता हा जो एरिया आहे ना या दोघांमधला, याला म्हणतो आपण इंटर टायडल एरिया. कोणता एरिया झाला? काय रे? इंटर टायडल. टायडल. हाय टाईड असताना इथे इथपर्यंत पाणी पोहोचतं, लो टाईड असताना इथपर्यंत पाणी असतं. हा जो इंटर टायडल एरिया आहे ना, या इंटर टायडल एरियामध्ये बार्नेकलची एक स्पीशीज आहे जी डॉमिनेट करते. त्या स्पीशीजचं नाव बघा काय? बॅलन्स. बॅलन्स जी आहे ती इंटरटायडल एरियामध्ये डॉमिनेट करते. आणि जी दुसरा बार्नेकल आहे ना, तो छोटा बार्नेकल आहे, त्याचं नाव आहे कॅथॅमॅलस. दुसरा जो बार्नेकल आहे त्याचं नाव काय? कॅथॅमॅलस. कळते? इंटरटायडल एरियामध्ये, इंटरटायडल म्हणजे जिथपर्यंत पाणी पोहोचतं तिथपर्यंत कोणता डॉमिनेट करणार आहे? जिथपर्यंत जिथे कमीत कमी पाणी आहे तिथे सुद्धा, म्हणजे या एरियामध्ये सुद्धा तोच डॉमिनेट असणार. कोणता? बॅलन्स. जिथपर्यंत पाणी पोहोचतो तिथपर्यंत डॉमिनेट करतो. कोणता? बॅलन्स. कळलं? मग आता इथे जी स्पीशीज असेल ना दुसरी कोणती, ही जी स्पीशीज सांगितली आपण, कोणती? कॅथॅमॅलस. कॅथॅमॅलस ही जी स्पीशीज असेल, ही स्पीशीज आता जिथे बॅलन्स आहे तिथे ग्रो नाही होऊ शकणार. मग कॅथॅमॅलस तुम्हाला कुठे सापडतील? ते तुम्हाला इथे वरती सापडतील. समजलं? म्हणजे यांना जास्त फूड अवेलेबल होणार नाही, या स्पीशीजला जास्त फूड अवेलेबल. कारण का? वॉटरमध्ये फूड असणार आहे. वॉटर जो ज्या लेवलपर्यंत वॉटर पोहोचतं त्या लेवलपर्यंत फूड जास्त पोहोचेल, बरोबर का नाही? पण इथले आता हे जे कॅथॅमॅलस असतील यांना आता या वरच्या एरियामध्येच राहावं लागेल. कळालं का? का बरं? कारण या एरियामध्ये ऑलरेडी बॅलन्सने डॉमिनेट करून टाकलंय इंटरटायडल एरिया. कळतंय का? मग यामुळे काय झालं? यामुळे काय झालं की ही जी स्पीशीज असेल ना कॅथॅमॅलस, ही एका छोट्याशा एरियामध्ये, कॅथॅमॅलस, कॅथॅमॅलस ही जी असेल ही छोट्याशा एरियामध्ये जी आहे रेस्ट्रिक्टेड झाली. मग आता काय होईल? जर आपण या बॅलन्सला काढून टाकलं तर काय होईल? या एरियातनं सपोज बॅलन्सला मी काढून टाकले, या एरियात त्यांना काढून टाकले, एखाद्या रॉकवर सगळे काढून टाकले, तर काय होईल? काही दिवसांनी हे जे असतील कॅथॅमॅलस ते इथे ग्रो व्हायला, त्यांची संख्या इथे वाढेल. समजलं का? कारण का? कॉम्पिटेटिव्हली सुपेरियर कोण आहे? बॅलन्स आहे. बॅलन्स जोपर्यंत त्याची संख्या इथे इथे या एरियामध्ये असणार आहे, त्यावेळेस हाय टाईड मध्ये बॅलन्स जो असणार आहे तो डॉमिनेट असणार आहे कॅथॅमॅलस. पण जर आपण एक्सपेरिमेंटली या बॅलन्सला काढून टाकलं तर
जे कॅथामॅलस असतील ते पुन्हा या एरियामध्ये ग्रो होतील. म्हणजे काय केलं आपण, कॅथामॅलसचं कॉम्पिटिशन रिलीज केलं, कॅथामॅलसचं कॉम्पिटिशन कमी केलं. समजतंय का तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येतो का तुम्हाला? येस सर. ठीक आहे, माझा आवाज येतोय? कॅथामॅलस आपण इथे कॉम्पिटिशन काय केलं, कमी केलं. मग यालाच म्हणतो आपण काय, कॉम्पिटिटिव्ह रिलीज. हॅव यू गॉट दिस? दिस इज कॉल्ड ॲज, काय म्हणणार आपण या फेनॉमेनलला, काय बोललो आपण? बोला ना. कॉम्पिटिटिव्ह रिलीज. ठीक आहे, इथे कॉम्पिटिशन आपण कम्प्लीट केलं. बघा मागच्या वेळेस आपण गॉसचा एक्सपेरिमेंट बघितला, त्यामध्ये असणारे सर्व एक्सपेरिमेंट स्टडी केले, त्यामध्ये असलेले सर्व फेनॉमेनन जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट एक फेनॉमेनन स्टडी करू. कॉम्पिटिशन आपण स्टडी केलं, म्युच्युअलिझम सुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट फेनॉमेनन आपण जे स्टडी करणार आहेत ते स्टडी करूयात, प्रिडेशन. नेक्स्ट फेनॉमेनन जे आपण स्टडी करणार ते करणार प्रिडिक्शन. आता तुम्हाला माहिती प्रिडेशन म्हणजे एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला खातो, याला तुम्ही प्रिडेशन म्हणू शकता. ठीक आहे, किंवा आपण प्लांटला खातो, एक सुद्धा एक प्रकारचं प्रिडेशनच आहे, लक्षात. ओके नाही, हार्बिओरस ॲनिमल जे असतात ते सुद्धा एक प्रकारचं प्रिडेशनच करतात. जरी आपण फक्त कार्निओरसला प्रिडेटर म्हणत असू तरी पण ब्रॉड सेन्स मध्ये विचार केलं तर हार्बिओरस हर्बला खातात, ते सुद्धा एक प्रकारचं प्रिडेशन असू शकतं. ठीक आहे, लिया. in this one organism feeds upon another. ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये करून दिलं डायरेक्टली तुम्हाला हे. फॉर एक्झाम्पल, कार्निओरस सुद्धा प्रिडेशन करतात आणि दुसरे कोणते लिहिले, हर्बिओरस, हे सुद्धा काय करतात, प्रिडेशन. हर्बिओरस सुद्धा प्रिडेटरच आहेत एका दृष्टी, ब्रॉड सेन्स मध्ये ते सुद्धा प्रिडेटर आहे. पुढे लिहा, प्रिडेशन is a way of एनर्जी ट्रान्सफर. बरोबर का नाही? एका ऑर्गॅनिझम कडनं दुसऱ्या ऑर्गॅनिझम कडे एनर्जी ट्रान्सफर होते. सो प्रिडेशन इज अ वे ऑफ एनर्जी ट्रान्सफर. पुढे लिहा, प्रिडेटर्स कीप population under control. Population of prey म्हणा, population of prey under control. बरोबर का नाही? प्रेडेटर जे असतात ते प्रेची पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये ठेवतात. ठीक आहे, म्हणजेच काय, कशासाठी रिक्वायर्ड आहे, इकोसिस्टम स्टॅबिलिटी. म्हणजे प्रेडेटर हे कशासाठी आवश्यक आहे, इकोसिस्टमला स्टेबल ठेवण्यासाठी. पुढच्या लाईनवर, इन्व्हेसिव्ह स्पीशीज और त्याला म्हणतो आपण एक्झॉटिक स्पीशीज. एक्झॉटिक स्पीशीज म्हणजे दुसऱ्या एखाद्या एरियामधनं एखादी प्लांट आपण आणली किंवा एखादा ॲनिमल आपण आणला जो या एरियातला नेटिव्ह नाही, तर त्याला म्हणतो इन्व्हेसिव्ह. ठीक आहे, इन्व्हेसिव्ह और एक्झॉटिक स्पीशीज when introduced into a geographical area,
they spread fast. They spread fast as they don't have predators in new area. बघा आता. एखादी स्पीशीज आपण बाहेर आणली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती काँग्रेस, हे आपण आधी पण डिस्कस केलेलं एकदा. काँग्रेस असेल ते काँग्रेस गवत म्हणतो आपण, त्याला पार्थेनियम म्हणतो. ते पार्थेनियम काँग्रेस गवत असेल किंवा इकोर्निया असेल, नद्यांवर येतं बघा ते, समुद्र नद्यांवर त्याचे लेअर असतात, इकोर्निया असेल, किंवा आफ्रिकन कॅटफिश असेल, तुम्हाला मी किंगडम ॲनिमलियामध्ये पण सांगितलं आफ्रिकन कॅटफिश असेल. हे ज्यावेळेस इंडियामध्ये आणले गेले ना, त्यानंतर ते इतके वाढले की त्यांनी काय केलं की ज्या नेटिव्ह स्पीशीज असतील त्यांना इन्व्हेड करून टाकलं पूर्णपणे, त्यांना नष्ट करून टाकलं, त्यांची संख्या कमी करून टाकली. आणखी एक एक्झाम्पल आहे ॲकॅशिया. ॲकॅशिया म्हणजे बाभळ जी आहे ती सुद्धा जे नेटिव्ह प्लांट आहे त्यापेक्षा फास्ट ग्रो होते. का बरं? कारण त्यांना कोणी प्रिडेटर नाही. लक्षात घ्या. ठीक आहे, एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल, हे सर्व एक्झाम्पल लिहून घ्या. पार्थेनियम हे एनसीईआरटी मध्ये नाही दिले ना, पण सर्वांचं कलेक्शन मध्ये एकत्रितपणे आहे. पार्थेनियम म्हणजे ज्याला काँग्रेस म्हणतो आपण, काँग्रेस गवत म्हणतो ना आपण, ते आहे पार्थेनियम. दुसरं तुम्ही इकोर्निया कन्सिडर करू शकता, वॉटर आयसिन म्हणतो आपण याला, इकोर्निया. तिसरं आफ्रिकन कॅटफिश. हे सर्व एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता जे एनसीईआरटी मध्ये दिलं ते एक्झाम्पल बघा. पुढे लिहा. द प्रिकली पियर कॅक्टस. द प्रिकली पियर कॅक्टस हे एनसीईआरटी मध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे. द प्रिकली पियर कॅक्टस introduced into Australia, introduced into Australia in early 1920s. In early 1920s. Spreaded to million hectares. Spreaded to million hectares. Finally, it was brought under control. By introducing its predator, a moth. यालाच म्हणतो आपण काय, कोणता कंट्रोल? बायोलॉजिकल कंट्रोल. लक्षात ठेवा, याला काय म्हणतात की, याला तुम्ही बोलणार बायोलॉजिकल कंट्रोल. ठीक आहे, समजतंय का तुम्हाला? बघा इथे काय सांगितलं मी तुम्हाला, इन्व्हेजिव्ह स्पीशीज असतील किंवा बाहेर आणलेले जे स्पीशीज असतील ना, एखाद्या नवीन एरियामध्ये आपण त्या इंट्रोड्यूस केल्या तर त्या नवीन एरियामध्ये त्यांना कोणी प्रिडेटर नसतो, म्हणून त्यांची संख्या खूप वाढते.
असंच एक एक्झाम्पल दिलं त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये, प्रिकली पियर कॅक्टस. तुम्ही याला गुगल करून हे कसं दिसतंय बघू शकता. ठीक आहे, प्रिकली पियर कॅक्टस जो आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये इंट्रोड्यूस केला गेला 1921. आणि मग तो जो कॅक्टस आहे तो खूप साऱ्या डेझर्टवाल्या एरियामध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्प्रेड झाला. तर त्याला कंट्रोल मध्ये आणलं गेलं. त्यासाठी पुन्हा त्याचा प्रिडेटर जो आहे म्हणजे मॉथ जो आहे तो मॉथ यूज केला गेला आणि बाय युझिंग बायोलॉजिकल कंट्रोल त्याला कंट्रोल केलं गेलं. ठीक आहे, त्याची संख्या कमी केली गेली. आता आणखी नेक्स्ट पॉइंट लिहा. प्रेडेटर्स help in maintaining species diversity. Predators help in maintaining species diversity. Predators help in maintaining species diversity. आता बघा, स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे काय? एखादा एरिया आहे सपोज, एखाद्यामध्ये एरियामध्ये 10 वेगवेगळ्या स्पीशीज, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 10 वेगवेगळ्या स्पीशीज. या स्पीशीज जे असतील ना, या स्पीशीज सर्वच्या सर्व मेंटेन राहणे म्हणजे काय राहणे? डायव्हर्सिटी मेंटेन. एखाद्या एरियामध्ये एकच स्पीशीज असेल फक्त तर ती डायव्हर्सिटी नाही. ठीक आहे, आता पहा आपल्या लँडवर फक्त ह्युमनच असतील तर ती डायव्हर्सिटी नाही. ह्युमन बरोबर सर्व बाकीचे अॅनिमल्स पण असतील, ते जर सारख्या संख्येमध्ये असतील तर ती डायव्हर्सिटी रिच आहे असं आपल्याला म्हणतात. ठीक आहे, आता जर आपण अर्थचा विचार केला तर अर्थवर ह्युमनची संख्या वाढून गेली खूप जास्त. ठीक आहे, बाकीच्या स्पीशीज जर राहिल्याच नाहीत मग ती डायव्हर्सिटी असू शकत नाही. बाकीचे सर्व स्पीशीज असतील त्यांची पण संख्या चांगली असेल तर ती डायव्हर्सिटी रिच आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, समजतंय? प्रेडेटर जे असतात ते डायव्हर्सिटी मेंटेन ठेवण्यामध्ये हेल्प करतात. लक्षात ठेवा, प्रेडेटर डायव्हर्सिटी मेंटेन करण्यामध्ये हेल्प करतात. याच्यासाठी एक एक्झाम्पल दिले, प्रत्येक जे स्टेटमेंट दिले ना एनसीईआरटी मध्ये त्याच्यासाठी त्या स्टेटमेंटला प्रूव्ह करण्यासाठी एक्झाम्पल्स पण दिले. समजतं तुम्हाला? मग असर्शन आणि रिझन टाइपचे जे क्वेश्चन असतात त्यामध्ये हे इकॉलॉजी वाले क्वेश्चन येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, आता इन्व्हेजिव्ह स्पीशीज वाला जर एक्झाम्पल आलं तर त्यामध्ये बघा हे एक्झाम्पल येईल. कशाचं येईल? प्रिकली पियर कॅक्टसचं जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर एक्स्ट्रा पॉइंट मध्ये आला तर हे येऊ शकतं एक्झाम्पल. ठीक आहे, समजतंय का? आणि बघा आता दुसरा, प्रिडेटर स्पीशीज डायव्हर्सिटी कशी मेंटेन करतात त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिले. ते एक्झाम्पल मी आता तुम्हाला सांगतो, ते लिहा. इन द रॉकी intertidal in the rocky intertidal communities of American Pacific Coast, American Pacific Coast, American Pacific Coast. The starfish starfishचं नाव आहे पिसास्टर. The starfish pisaster is an important predator. ठीक आहे, पुढे लिहा. If all starfish in an area is removed, if all starfish in an area is removed, more than 10 species of invertebrates became extinct.
बिकॉज ऑफ, पुढे कंटिन्यू करा, त्यातच बिकॉज ऑफ इंटर स्पेसिफिक कॉम्पिटिशन. ठीक आहे, चला 3 मिनिट बाकी आहे. चलो लक्ष द्या सर. बघा आता हे जे एक्झाम्पल आहे याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जाईल, एक्झाम्पल काय आहे ते सर्व काही सांग. लिहून झालं? डन. बघा इकडे लक्ष द्या, मी काय सांगितलंय, प्रिडेटरचा रोल काय. पहिला रोल प्रिडेटरचा आपण बघितला की प्रिडेटर जर नसेल एखाद्या एरियामध्ये तर तिथली एखादी स्पीशीज जी असेल ना तिची संख्या खूप जास्त वाढू शकते. ठीक आहे, त्याचं एक एक्झाम्पल बघितलं आपण, इन्व्हेजिव्ह स्पीशीज. एक्झाम्पल बघितलं आपण, इन्व्हेजिव्ह स्पीशीज, बाहेर आलेली एखादी स्पीशीज आहे, तिला प्रिडेटरच नसेल तिची संख्या खूप जास्त वाढून जाते, हे सांगितलं. किंवा प्रिडेटर जर एखाद्या ठिकाणी नसेल तर दुसरं काय होऊ शकतं, प्रिडेटर जर एखाद्या ठिकाणी नसेल तर एखाद्या एरियाची जी डायव्हर्सिटी आहे स्पीशीजची, ती डायव्हर्सिटी धोक्यात येऊ शकते. म्हणजे डायव्हर्सिटी कमी होते. डायव्हर्सिटी म्हणजे काय, सपोज एखादा एरिया त्यामध्ये 10 स्पीशीज आहेत, ABCDEFGHIJ असं काही 10 स्पीशीज, 10-15 स्पीशीज, ABCDEFGHI अशा स्पीशीज आहेत. ठीक आहे, एखाद्या एरिया ते काय होतं बघा, त्या एरियामध्ये जर त्याचा प्रिडेटर असेल तो प्रिडेटर काय करतो, काही स्पीशीजला कंट्रोलमध्ये ठेवतो. त्यामुळे काय होतं की यांच्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन होत नाही. समजलं का. जर एखाद्या एरियामध्ये प्रिडेटर आहे, फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी सांगितलं की इन द रॉकी इंटरटायडल कम्युनिटीज ऑफ द अमेरिकन पॅसिफिक कोस्ट, अमेरिकन पॅसिफिक कोस्ट मध्ये स्टार फिश आहेत. स्टार फिशच्या स्पीशीजचं नाव आहे पिसास्टर. हा जो पिसास्टर आहे ना, हा एक इम्पॉर्टंट प्रिडेटर आहे. तो खूप साऱ्या इनव्हर्टिब्रेटला तिथे खातो. ठीक आहे, खूप साऱ्या इनव्हर्टिब्रेट लाईक मोलुस्का असेल, ऑर्थोपॉड्स असेल, यांना ते खातो. कोण, पिसास्टर. त्यामुळे तो काय करतो, हा जो पिसास्टर आहे सर्व वेगवेगळ्या ज्या स्पीशीज आहेत ना त्यांना खातो तो, आणि त्यांना खातो म्हणल्यावर त्यांच्यावर प्रिडेशन करतो म्हणून यांच्यामधलं जे कॉम्पिटिशन असेल ना, हे कॉम्पिटिशन एवढं इंटेन्स होणार नाही. कोणामधलं हे ABCDEFG जे असतील ना याच्यामधलं कॉम्पिटिशन एवढं इंटेन्स नाही होणार. कळतंय का. पण जर आपण काय केलं, या स्टार फिशला काढून टाकलं, जो पिसास्टर आहे ना यांच्यावर कंट्रोल ठेवतो, याला जर आपण काढून टाकलं तर असं ऑब्झर्व झालं की या ज्या स्पीशीज आहेत ना ABCDEFG यांची संख्या वाढण्याच्या ऐवजी हे सगळे कमी झाले. हे सगळेच त्या पूर्ण एरियामधनं एक्सटेंड झाले, नष्ट झाले. का बरं, कारण काय होणार, ज्यावेळेस प्रिडेटर नसणार आहे त्यावेळेस या सर्वांना कंट्रोल करणारं कोणी नसणार आहे. या सर्वांचं फूड सर्वांचं सेमच असणार आहे. कळते का. हे जे 10 स्पीशीज सर्वांचं फूड एकच आहे आणि त्यांना जर कोणी प्रिडेटर खाणारा नसेल तर त्यांची संख्या नियंत्रणात राहणार नाही. यांची संख्या नियंत्रणात राहणार नाही तर त्यांचं फूड साठी कॉम्पिटिशन होईल आणि सगळेच मरतील. कळते का. त्या एरियामधलं ते सगळेच मरतील. म्हणून प्रिडेटर खूप इम्पॉर्टंट आहे. प्रिडेटर असेल तर प्रिडेटर यांच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल ठेवेल. पॉप्युलेशनवर कंट्रोल राहील तर मग यांचं फूड सर्वांना पुरेल आणि फूड सर्वांना पुरेल तर सर्वजण जगतील. पण जर यांचं फूडच संपून गेलं, यांच्या पॉप्युलेशनवर कंट्रोल नाही ठेवलं, यांचं फूड जर संपून गेलं तर हे पॉप्युलेशन जगणार नाही आणि सर्वचे सर्व एक्सटेंड होताना दिसते. गॉट दिस. सो दिस इज वन ऑफ द